शरण शरण हनुमंता तुम्हाला रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजा जावा व्यसे सुघटा इवंत प्रवेश विमाच विमर्श सता संजीव यज्ञ शधर सोना अन्य सहस्र चरण श्रवण काधिनो प्राण नमो भगवते पुरुषाय तुभ्यो पांडुरंगा गुरु प्रथम पांडुरंगा पदमोजते स्मृति प्रदेशो विधिरादिदेवैस्तदास्तु यमनो समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेव नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्ति उदारा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आद्य जननी देवाचे ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में स्वामी ने मैं राधे जो दास जन्म जन्म हिया श्री वृंदावन वास कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने नमः प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः राधे तेरे चरणों की श्यामा तेरे चरणों की कर धूल जो मिल जाए सच कहती हूँ मेरी सच कहती हूँ मेरी तकदीर बदल जाए राधे तेरे चरणों की श्यामा तेरे चरणों की राधे तेरे चरणों की श्यामा तेरे चरणों की शिवी सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते शरण शरण हनुमंता तुम्हा रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजदावा सुभटा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी मंगल प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग ज्ञानियांचे राजे साधकाचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती अलंकापूर निवासी माऊली महावैष्णव ज्ञानोबराय माऊली महावैष्णव ज्ञानोबराय यांना अत्यंत प्रिय असणारे आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरू आणि अखिल विश्वाला सुशोभित करणारे जगद्गुरू तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आजच्या या कीर्तन प्रसंगी निवडलेला आहे. विठला विठला अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं असतं. त्या नियमाप्रमाणे अनंत कोटी ब्रह्मांड नायक कारण करुणावरुणालय चिदानंद चित्स्वरूप पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने समस्त साधू संतांच्या कृपाशीर्वादाने त्याचप्रमाणे केशवराजांच्या असीम कृपेने
हनुमंतरायांच्या कृपा आशीर्वादाने आणि श्री हरिभक्तपरायण परमपूज्य गुरुवर्य रामदासजी बाबा यांच्या हस्ते किंवा यांच्या मार्गदर्शनाने चालत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह मौजे बेडूकवाडी वर्ष 34वा, बरोबर ना? आणि 34व्या वर्षातील हे 4थ्या दिवसाचं कीर्तनरूपी पुष्प सकाळचं हे किम निमित्ताने आहे हे आपल्या सर्वांनाच ज्ञातव्य आहे. कारण मला वाटतं जवळजवळ 3 वर्ष हा वानराच्या पुण्यतिथीचा योग माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त होतो आहे. आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने वानरांची पुण्यतिथी आणि या निमित्ताने कीर्तन करण्याचं, तुमच्या सर्व गावकऱ्यांची सेवा करण्याचं आणि वानराची पुण्यतिथी या निमित्ताने कीर्तन करण्याचं महत्भाग्य मला 3 वर्षापासून प्राप्त होत आहे. पण 2 वर्ष काही कारणास्तव, काही अडचणीमुळे आपण हे जे कीर्तन आहे हे सकाळचं कीर्तन आपण 2 वर्ष बाहेर घेतलं होतं. आणि बाहेर घेतल्याच्या नंतर कीर्तनकाराचा अवमेळ होतो आणि गावकऱ्यांचाही अवमेळ होतो का नाही? आता एवढं सगळं बाहेर गवळण्या, परत पुन्हा मध्ये आणा, हे डोंबऱ्याच्या खेळासारखं. म्हणून या ठिकाणी यावर्षी मध्ये कार्यक्रम घेतलेला आहे. वास्तविक पाहिलं तर ज्या वानराच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हे कीर्तनरूपी पुष्प आहे, अर्थात आपण समजू हनुमंतराय, त्याच्यामुळे आपण शरण शरण हनुमंत हा अभंग घेतलेला आहे. ज्या वानराने किंवा ज्या हनुमंताने ज्या मालकाची सेवा केली, जगाच्या मालकाची सेवा केली, तो मालक कोण होता? खंडोबा. कोण म्हणलं खंडोबा होता? प्रभू रामचंद्र, बरोबर. बरं, त्या मालकाच्या बायकोचं नाव काय? असं सीता आहे का नाही? म्हणजे मारुती रायाने ब्रह्मचर्य आश्रमातले मारुती राय, ब्रह्मचर्य आश्रमातल्या मारुती रायाने गृहस्थ आश्रमातल्या भगवंताची सेवा केली आणि एक भक्तीच्या उच्च पराकोटीला पोहोचून एक पदवी मिळवली, आहे का नाही? आणि म्हणून त्या निमित्ताने, त्या वानराच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी हे कीर्तन माझ्याकडे दरवर्षी येत आहे. या सर्व ग्रामस्थांच्या वतीने, सर्व बेडूकवाडी ग्रामस्थ मंडळी, बेडूकवाडी म्हटलं की मला माझं माहेर गाव असल्यासारखं वाटतं, माझं आहेरवड गाव असल्यासारखं वाटतं, हे का नाही? म्हणजे गेल्या 4 वर्षापासून इथं दिंडीचाही योग येतो आहे. आणि इथं जे आपल्या दिंडीचं स्वागत झालं बरं का सावंत महाराज, इथं जे स्वागत झालं शिपी आमटीचं, ही शिपी आमटी अजूनही आमच्या दिंडीतले लोक घोकतात, हे का नाही? एवढं भव्य दिव्य स्वागत या ग्रामस्थांनी केलेलं आहे. आणि अगदी आमच्या दिंडीवरही आणि आमच्यावरही नितांत प्रेम या सर्व गावकऱ्यांचं आहे. जास्त मोलाचा वाटा मला वाटतं यावर्षी तरुण बांधवांचा आहे. सर्वच तरुण बांधवांचं काही मला नाव माहिती नाही, सर्व पुरुष मंडळी असतील, तरुण बांधव असतील, महिला वर्ग असतील, सर्वांच्या वतीने सेवा माझ्याकडे येते आहे. त्याचप्रमाणे आमचे तुषार भैया असतील, विजय भैया असतील, आमचे गणेश भैया असतील, आमचे बाबासाहेब महाराज असतील, आमचे हरिभक्तपरायण विनोद मूर्ती काकासाहेब महाराज असतील, अजून कोण आहेत? जरा जास्त जवळचे नाव पाठ असलेले, तरी सर्वांविषयीच आदर आहे असं काही नाही. यांचे नावं घेतले म्हणून तुम्ही बाकीचे काही आवाज कमी करायला हां, तुमच्याविषयी, सर्वांविषयी, महिलाविषयी, पुरुषांविषयी, सर्वांविषयी तेवढाच आदर आहे, कायमस्वरूपी असाच राहील. सर्व ग्रामस्थांच्या वतीने वानराच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने योग येतो आहे. पुनश्च एकदा तुमचं सर्वांचं दर्शन घडण्याचा योग आलेला आहे. या कार्यक्रमामध्ये सप्ताहामध्ये सर्व पंचक्रोशीतून आलेली गुणीजन महावैष्णव वारकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्तपरायण आमचे गायनाचार्य, असं होतं बघा, नावच आठवत नाही, जास्त लई कॉन्टॅक्टमध्ये असल्यावर लवकर नाव लक्षात येतं. आमचे किशन महाराज शेळके तेही आज या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्तपरायण पंडित सर ते सुद्धा उपस्थित आहेत. सुंदर त्यांनी ही गायनाची मला वाटतं 6-7 दिवस सेवा करतायत तुम्ही इथं. तुम्हा दोघांनाही धन्यवाद. त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण जयवंत बाप्पा शिंदे तुम्हालाही धन्यवाद. वैद्यकीने त्याचप्रमाणे आमचे हरिभक्तपरायण साहेबराव महाराज नहिराळे दिंडीचे विनेकरी तेही आलेले आहेत. या ठिकाणी बरेच आपले पंचक्रोशीतूनही भाविक भक्त या कार्यक्रमाला उपस्थित आलेले आहेत. त्याचप्रमाणे आमचे सावंत महाराज आहेत, विश्वंभर महाराज सावंत. त्याचप्रमाणे
बैल कितीही म्हातारा झाला तरी जुना बैल जो असतो, जुना बैल तो बरोबर तासानेच चालतो. मान बाहेर काढतो का? नाही काढत महाराज. एक नाही, वय झाले पण तरी सुद्धा खुर्चीवर बसून का होईना पण तेवढी बिंबीच्या देठाला कळ लागेल असं गातेतच. भोपळे महाराज दरवर्षी उपस्थित असतातच, त्यांनाही मी धन्यवाद देते. त्याचप्रमाणे आमचे हरिभक्तपरायण हरिदास महाराज खुळे तेही आहेत, स्वामीच्या फडावरचे आहेत. आमचे बाबासाहेब महाराज उपस्थित आहेत, हरिभक्तपरायण इथलेच आहेत सगळे. सर्व या ठिकाणी संस्थेतील विद्यार्थी मंडळी हे आमच्या विशाल महाराजांच्या संस्थेतलेही विद्यार्थी या ठिकाणी काही उपस्थित आहेत. आणि अजून दत्ता महाराज शिरसट त्यांच्याही संस्थेतील काही बालगोपाल टाळ घेऊन उभे आहेत संस्थेतले विद्यार्थी, त्यांनाही मी धन्यवाद देईल. या ठिकाणी मृदंगावरती थाप पडल्याच्या नंतर सजीव माणसाच्या पाठीवरती थाप मारल्यावर तोंडातून जसा कॉय असा आवाज निघतो का नाही, पण निर्जीव कातड्यावर थाप मारल्यावर आवाज काढण्याची धमक ज्यांच्यामध्ये आहे अशी विचार महाराजगिरी. शूटिंगचं कामही त्यांच्याकडे आहे. इकडे त्यांनाही मी धन्यवाद देते. आमचे महादेव महाराज बडगे आमचे माऊली महाराज आहेत, त्याचप्रमाणे आमचे मालक आहेत, आमचे ब्राह्मण काकाही आलेले आहेत, त्याचप्रमाणे आपल्याच गावचे असणारे वाघिरे तात्या तेही उपस्थित आहेत. आपले विनेकरी बाबा आहेत. साऊंड सिस्टीमवाले आपले पारवे भैया, सुंदर साऊंड सिस्टीम आहे, त्यांनाही मी धन्यवाद देते. आणि अजून कोणी जर कथाकार कीर्तनकार प्रवचनकार या ठिकाणी उपस्थित असेल, चुकून नाव ज्यांचं राहिलं असेल, प्रभू तुम्ही महेशांची मूर्ती समजून माझ्या विद्यार्थिनी माझ्या संस्थेतल्या दोन्हीही बाजूली उभ्या आहेत. सर्वांना प्रभू तुम्ही महेशांची मूर्ती समजून सर्वांना धन्यवाद देते आणि सेवेकडे वळते. विठ्ठल 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 विठ्ठल. या ठिकाणी काही बायाळावरूनही आमचे वैष्णव बंधू आलेले आहेत, पण ते बाहेरच बसले, त्यांनाही मी धन्यवाद देते. बाजूला काही पुरुष मंडळी पाठीमागं बसलेलीच आहेत. एवढा मोठा मंडप दिला, समोर या की जरा. गावातले असतील काही, गावातल्या बाहेरचे असेल, लाजू नका. इथं असं असतं, लाजे त्याशी वाटा नाही, परमार्थात जो लाजतो त्याला वाटा भेटत नाही, म्हणून जे लाजतात त्याने पंक्तीला बसायचं. विठ्ठल 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 विठ्ठल. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये हनुमंतरायांना शरण जातात, हनुमंतरायांची शरणागती पत्करतात. शरण शरण हनुमंता तुम्हाला रमता. जगद्गुरु तुकोबारायाने विश्वाचे मालक असणारे, पंचमवेद निर्माण करणारे, वैराग्य शिरोमणे, ज्याने पाण्यावर गाथा तारला किंवा तुका विष्णू नाही तुझा, असे असणारे तुकोबाराय. आणि ते तुकोबाराय हनुमंतरायांना शरण जातात, हनुमंतरायांची शरणागती पत्करतात. त्यावेळेला जगद्गुरु तुकोबारायांनी हनुमंतासमोर हात जोडले आणि हनुमंतरायांना म्हणू लागले, हे रामाच्या दूत असणाऱ्या हनुमंता, मी काय तुम्हाला शरण आलेलो आहे, मी तुम्हाला शरण आलोय. असं ज्या वेळेला तुकोबारायांच्या मुखातून शब्द निघाला, त्यावेळेला एका साधकाने तुकोबारायांना प्रश्न केला, तुकोबाराय अहो म्हणे, आम्ही तर असं ऐकून आहोत की तुम्ही विठ्ठलाशिवाय दुसऱ्या कोणत्याच देवतेला शरण जात नाहीत, कोणत्या देवताची शरणागती पत्करत नाहीत, विठ्ठलाशिवाय तुम्ही दुसऱ्या कोणाला मानत नाहीत. बरं तुम्ही जाऊ द्या, पण तुमच्या 7 पिढ्यापासून विठ्ठलाची सेवा चालत आलेली आहे. आम्ही असं ऐकून आहेत की तुमच्या 7 पिढ्यापासून फक्त विठ्ठलाची आणि विठ्ठलाचीच म्हणजे भक्ती आहे, त्याच्या चरणाची भक्ती आहे, प्रमाण आहे. वा थपटाका बरं. माझ्या वडिलाची मिराशिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. जगद्गुरु तुकोबाराय, आम्ही असं ऐकून आहे 7 पिढ्यापासून तुम्ही तुमच्या पित्याची परंपरा जोपासताय, तुम्ही तुमच्या वाडवडिलांची परंपरा जोपासताय, म्हणजे विठ्ठलाशिवाय तुम्ही दुसऱ्या कोणत्या देवतेला मानत नाहीत. मग आज हनुमंतरायांना शरण जाण्याचं काय कारण आहे? तुम्ही हनुमंतरायांना शरण कसे काय गेले? आणि खरंय तुकोबाराय आपल्यासारखे नव्हते महाराज,
आपल्यासारखे नव्हते. सोमवार आला की लगेच शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ते. मंगळवार आला की गेले भगवान शंकर. भगवान शंकर विसरून जातात लगेच. ढोलकीला बांधीन तुझे पाय पाय पाय, वळवळ केलं तरी सोडायचे नाही. मंगळवार आला की जगदंबा माता आठवते. आठवते का? गेला मंगळवार. बुधवार आला की बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवी भावे. बुधवार निघाला. गुरुवार आला की लगेच दत्ता दिगंबर आला हो, सावळ्या मला भेट द्या हो, सावळ्या मला भेट द्या हो. होतं का नाही असं? गुरुवार निघून गेला की लगेच शुक्रवार येतो. साती अस्त्राचा चांगलं शुक्रवार. शुक्रवार संपला, शनिवार येतो. शनिवारी कोण कोण असतो? शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता. शरण शरण हनुमंता, तुम्हाला रामदा. शनिवार गेला की रविवार आला की लगेच महाराज येळको. रविवार आला की लगेच खंडेराय आठवतात नाही का? वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. ते पात्र असतो हातामध्ये आणि ते लगेच महाराज ते ऐक नाही खंडेरायाची पूजा करायला निघतात. म्हणजे कोणत्याच एका देवावरती ठाम विश्वास श्रद्धा भाव नसतो. ऐका नाही. मग होतं असं, ज्या वेळेला दुःख येतं संकट येतं त्यावेळेला या 7 वारातला एकही देव धावून येत नाही. उदाहरण ऐकायचं तुम्हाला? ऐकायचं का? ऐकायचंय का? आता मी का तुमच्यासाठी थोडी नवीन आहे? मग हो म्हणा ना. विठ्ठल 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 विठ्ठल. एकदा झालं असं, एक मुसलमानाचा मुलगा आणि एक मराठ्याचा मुलगा, दोघ जण असणारे कठोर मित्र होते. आणि ते मित्र दोघ जण त्यांना नदी पार करून पलीकडे जायचं होतं. आणि नदी पार करून पलीकडे जायचं असताना त्या नदीला पूर आलेला होता. आणि त्या पुरातून त्यांना पलीकडे जायचंय. काही केल्या पूर वसरणा. मग त्यांनी असं ठरवलं, आता थोडंसं जरा कमी पाणी झालंय, या कमी पाण्यातून आपण काय करू, आपल्या गावामध्ये प्रवेश करू, आपण जाऊया. आणि दोघांनी महाराज पुरातून जायचा निर्णय घेतला आणि पुरात शिरले. जसे पुरात शिरले तसं गुडघ्या इतकं पाणी लागलं. गुडघ्या इतकं पाणी. थोडं पुढे गेले की पुन्हा कमरे इतकं पाणी लागलं. थोडं पुढे गेले की पुन्हा छाती इतकं पाणी लागलं. मग आता त्यांनी एकमेकाला बोलायला सुरुवात केली, अरे आपल्याला वाटलं होतं की पाणी वसरलं असेल, पण पाणी वाढत चाललंय, आता आपण मरणार. आपल्या छातीला पाणी लागलंय, आपल्या तोंडात पाणी जाईल, आपण मरणार. मग आता असं करू, आपल्याला वाचवायसाठी आपल्या बायका पोरं गण गोत कोणी येणार नाही, कारण नाही कुणी कुणाचं नाही रे, नाही कुणाचे
नाही 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 रे नाही कुणाचे कोणी. आता आपण मरतोय म्हणे, मग आपल्याला वाचवण्यासाठी आपल्यातलं इथं तर जवळ कोणी नाहीच, पण असतं तरी वाचवलं नसतं. मृत्यूच्या वेळेला कोण कोण कामाला येतं महाराज? कोणी कामाला येत नाही मृत्यूच्या वेळेला, फक्त एकटा देव कामाला येतो महाराज. अंधकाळी कोणी नाही सोडविता, अंधकाळी कोणी नाही सोडविता, अंधकाळी कोणी नाही सोडविता, अंधकाळी कोणी नाही सोडविता. पुत्र बंधुकांचा संपत्ती, पुत्र बंधुकांचा संपत्ती, पुत्र त्याने सांगितलं पुत्र बंधू कांता फक्त संपत्तीचे. जोपर्यंत खिशात पैसा आहे तोपर्यंत गणगोत आपले. खिशातला पैसा संपला की कोणी कोणाचं नाही बाबा. मग आता एक काम करू, आपल्या जीवावर बेतलंय, आपल्या नाका तोंडात पाणी चाललंय, आपण मरणार आहेत. मग असं करू, आपण दोघंही आपल्या आपल्या देवाचं नाव घेऊ. आतापर्यंत ज्याने ज्याने तू तुझ्या देवाची समजा भक्ती केली असेल ना, तर तू काय कर, तुझ्या देवाचं नाव घे. आणि मी माझ्या देवाची भक्ती केली असेल ना, तर मी माझ्या देवाचं नाव घेतो. आणि ठरलं महाराज, मराठ्याचा मुलगा देवाचं नाव घ्यायला लागला, मुस्लिमचा मुलगा त्याच्या देवाचं नाव घ्यायला लागला. मुस्लिमचा मुलगा म्हणू लागला राम राम राम. मला वाटलं तुम्ही जागे आहेत का नाही पाहावं. मुस्लिमचा मुलगा काय म्हणू लागला? अल्लाह 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 पुढं चालला. आणि मराठ्याचा मुलगा त्याने सुरुवातीला श्रीराम जय राम जय राम भजन सुरू केलं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. थोडं पाणी जरा जास्त लागायला लागलं की त्याने रामाला सोडून दिलं, महादेवाला आठवायला सुरू केलं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. थोडं पाणी वर गेलं की महादेवाला दिलं सोडून, हनुमंतरायाला आठवायला लागलो. नाका तोंडात पाणी चाललं, हनुमंतरायांना दिलं सोडून, मग कृष्णाला आठवायला लागलं. सगळ्या देवांना महाराज त्यांनी आठवलं. शेवटी झालं असं, ज्यावेळेस नाका तोंडात पाणी चाललं त्यावेळेला रामाने फोन केला महादेवाला, महादेवजी आपला भक्त तुम्ही जा, तुमचं नाव घेतलंय. महादेवाने हनुमंताला सांगितलं, हनुमंतराय माझं नाही, माझं 2च मिनिटं नाव घेतलं, तुमचं जास्त घेतलं, तुम्ही जा. हनुमंतरायाने लगेच फोन केला कृष्ण परमात्म्याला. केला असेल का? हा झालं असं महाराज. या चौघातलं एकही धावून नाही गेलं, एकही गेलं नाही. शेवटी नतद्भा असे ते सूर्यो न शशांको न पावकः यत् यत्वान निवर्तन्ते तद्धा परमम्. ज्याने फक्त एकट्याच देवाचं नाव घेतलं, अल्लाह अल्लाह म्हणत पुढे गेला, तो वाचला. ज्याने अनेक देवतांची नावं घेतली, त्याच्या संकटाला एकही देव धावून नाही आला. आणि म्हणून फक्त फक्त एक धरीला चित्ती राई रखुमाईचा.
एक तत्व नाम दृढधरी मला 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 हरिची करुणा तुझी हरिची करुणा तुझी हरी मुखे मला हरी मुखे मला हरी मुखे मला हरी मुखे मला हरीची करुणा येईल तुझी हरीची करुणा येईल तुझी हरी मुखे मला हरी मुखे मला हरी मुखे मला हरी मुखे मला एक तत्व नाम दृढ धरी मना हरीशी करुणा येईल तुझी दृढतेने एक चित्ताने एकाच भगवंताचा जर नामधारण केलं नामचिंतन केलं तर हरीशी करुणा येईल तुझी भगवान परमात्म्याला काय होतं त्याची करुणा येत असते. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय तो साधक तुकोबारांना प्रश्न विचारतोय. मी इथपर्यंत आले होते. तुकोबाराय आम्ही ऐकून आहेत तुमच्या 7 पिढ्यापासून विठ्ठलाचे चरण तुम्ही सोडलेले नाहीत दुसऱ्याचे चरण तुम्ही पाहिलेले नाहीत आणि आता तुम्ही हनुमंतरायांची शरणागती पत्करता याचं कारण काय. त्यावेळेला तुकोबारायांनी सांगितलं त्याचं कारण असं आहे म्हणे त्या साधकाने ज्यावेळेस तुकोबारांना प्रश्न केला की ज्यावेळेस तुम्ही हनुमंतरायांच्या समोर शरणागती पत्करताय त्यावेळेला हनुमंतराय नेमके देव आहेत संत आहेत का भक्त आहेत. हनुमंतराय देव आहेत संत आहेत का भक्त आहेत म्हणून तुम्ही हनुमंतरायांना शरण जाताय. त्यावेळेला तुकोबारायांनी सांगितलं बाबा हनुमंतराय देवही आहेत संतही आहेत आणि भक्तही आहेत. कसे आहेत माऊली ज्ञानोबरांच्या मुखातून आपण ऐकूया. ज्ञानोबरांनी सुंदर वर्णन केलेले. ध्वजस्तंभावरे वानरो तो मूर्तिमंत शंकरो सारथी शारदधरो अर्जुनिशी. अरे बाबा माऊली ज्ञानोबरांनी त्याला पदवी दिलेली आहे भगवंताची. कशी काय भगवंताची. ज्या वेळेला ज्ञानोबरांच्या मुखातून शब्द निघाला ध्वजस्तंभावरी वानरो इथपर्यंत ठीक आहे. ज्ञानोबरांच्या मुखातून शब्द निघाला वानरू त्यावेळेला बाकीच्या लोकांनी मानाखाली घातले म्हणले वानर. वानर तर अतिशय चंचल असतं आणि वानरांचं तोंड जर सकाळ सकाळ पाहिलं तर दिवस चांगला जातो का. विश्वमोहिनीचं उदाहरण आपल्याला माहिती असेल भागवतातलं. वानरांचं तोंड जर पाहिलं तर अख्खा दिवस चांगला जात नाही. मग माऊली ज्ञानोबरायांनी अर्जुनाच्या रथावर ध्वजस्तंभावरती वानराला का बरं नेऊन ठेवलं असेल. कारण वानर अतिशय चंचल आहे. सर्वात जास्त चंचल जे आहे ना ते आहे वारं. आणि वाऱ्यापेक्षा जास्त चंचल असणारं मन आहे. बघा इथं बसल्या बसल्या पंक्तीला जाऊन आला असेल. कोणाकोणाचं मन इथं बसल्या बसल्या कुलपाला झटका मारून आला असेल. कोणाकोणाचं मन असणारं लगेच शेतामधून घरादारातून फिरून आलं असेल. एका मिनिटात मुंबईवरून जाऊन आला असेल. गरज आहे का ट्रॅव्हल्सने जायची गाडीने जायची किंवा ट्रेनने जायची गरजच नाही. मनात एका मिनिटात फिरून येतं. बहुत चंचल चपळ येता जाता न लगे चंचलम हि मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहं वायुरेव सुदुष्करम. अतिशय चंचल असणारं मन पण त्या मनापेक्षाही चंचल काय तो वानर आहे.
म्हणून त्याचं वर्णन केलेलं आहे सुभाषितकाराने. मर्कटस्य सुरापानम तत्र वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्यती. मर्कटस्य सुरापानम. माकड एका जागेवर कधी थांबतं का हो? माकड माहितीये का? 6 पायाचं. किती पाय असतात त्याला? 4 हा? मला कानाचा प्रॉब्लेम आहे, मोठ्याने बोला. 4 माहितीये ना माकड किती चंचल असतं? बर, चंचल माकड. त्या माकडाला दारू पाजली. दारू पिणारं माकड कधी शांत बसत? बरोबर 12 वाजल्या की झुलत घरी. इथले नाही, तिकडचे सांगते, आमच्या तिकडचे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. अशा चंचल माकडाला दारू पाजली आणि दारू पाजल्यानंतर त्या माकडाला लगेच तत्र वृश्चिक दंशनम म्हणजे त्याला विंचू चावला. माकडाला विंचू चावला आणि विंचू चावल्यावर लगेच त्या माकडाला पिशाची बाधा व्हावी म्हणजे भूत लागावं. मग आता मला सांगा, ते माकड असं हातामध्ये माळ घेऊन हरे कृष्ण करत बसेल का हो? अगोदरच चंचल, त्याच्यामध्ये दारू पाजली. दारू पाजून त्याला विंचू चावला आणि विंचू चावून त्याच्यामध्ये त्याला भूतबाधा व्हावी, पिशाची बाधा व्हावी. ते माकड समाधीला बसेल का हो? किती चंचल होईल ते? तेवढं असणारं मन आहे. आणि म्हणून ज्या वेळेला ज्ञानोबाऱ्यांच्या मुखातून शब्द निघाला ध्वजस्तंभावरी वानरू, असा शब्द ज्या वेळेला निघाला त्यावेळेस काही लोकांच्या मानाखाली गेल्या. पण दुसरा अर्धा तुकडा ज्ञानोबाऱ्यांनी ज्यावेळेस उच्चारला, तो मूर्तिमंत शंकरो, ज्यावेळेस हा तुकडा पुढचा उच्चारला त्यावेळेस मग मात्र सर्वांनी ज्ञानोबाऱ्यांना नमस्कार केला. म्हणजे मारुती नाही, साक्षात भगवान शंकराचा काय आहे? अवतार आहे. आणि म्हणून तर अर्जुनाचा जय झाला महाभारतामध्ये, एक नाही. ध्वजस्तंभावरी वानरो, तो मूर्तिमंत शंकरो, सारथी शारंग धरू अर्जुनेशी. भगवान परमात्मा अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करायला आहे. आता ऐका, ज्या वेळेला महाभारताचं युद्ध संपलं, युद्ध संपून भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाचा रथ घेऊन हस्तिनापुराला निघाले. हस्तिनापूरला जात असताना कृष्ण परमात्म्याने अर्जुनाचा रथ हस्तिनापुरात नाही नेला, एका वनामध्ये नेला आणि वनामध्ये नेऊन असा निवांत ठिकाणी उभा केला आणि अर्जुनाला सांगितलं, अर्जुना रथाच्या खाली उतर. पार्थ रथाच्या खाली उतर, अगोदर तू उतर. त्यावेळेला अर्जुन कृष्ण परमात्म्याला म्हणू लागले, अरे देवा, अरे कानोबा म्हणे आपण हस्तिनापूरला जातोय, हे का इथं काय हस्तिनापूर आहे काय? ही काय नगरी आहे काय? म्हणे आपल्या गावाला चल, इथं आपल्याला थांबायचं नाही, आपल्याला हस्तिनापुरात जायचंय असं सांगितलं. त्यावेळेला कृष्ण परमात्म्याने सांगितलं, अरे अर्जुना असं कर, अगोदर मी जेवढं सांगतो तेवढंच ऐक, म्हणे तू रथाच्या खाली उतर. अर्जुन रथाच्या खाली उतरला. अर्जुन रथाच्या खाली उतरल्याच्या नंतर मग कृष्ण परमात्मा उतरले आणि कृष्ण परमात्मा उतरल्यावर कृष्ण परमात्म्याने फक्त इशारा केला. कुठे इशारा केला? ध्वजस्तंभावरी वानरो. त्या वानराला इशारा केला. जे वानर असणारा हनुमंत रूपाने त्या ध्वजावरती बसलेलं होतं, त्याला इशारा केल्याबरोबर हनुमानजीने ताडकन उडी रथाच्या खाली मारली. रथाच्या खाली उडी मारल्याबरोबर अर्जुनाचा रथ जळून खाक झाला. उदाहरण आपल्या सर्वांना माहिती असेल, रथ असणारा जळून खाक झाला. त्याच वेळेला अर्जुनाने भगवंताकडे पाहिलं आणि भगवंताला अर्जुन म्हणू लागले, देवा हे असं कसं काय? म्हणे तुम्ही खाली आले आणि हे कोण आहे? भगवान परमात्म्याने सांगितलं, अर्जुना हाच तर खरा पराक्रम आहे. खरा तर पराक्रम हाच आहे अर्जुना. या तुझ्या रथावरती अनेक प्रकारच्या दिव्य शक्त्या, दिव्य शस्त्रास्त्र असणारे याच्यावरती तुझ्या रथावरती येऊन पडलेले होते. फक्त मी आणि हनुमंतराय तुझ्या रथावरती होतो म्हणून तुझा रथ सिद्ध होता. जर समजा मी अगोदर खाली उतरलो असतो आणि हनुमंतराय हे खाली उतरले असते तर रथासहित तू जळून भस्म झाला असतास. म्हणून तुझा रथ जो सिद्ध राहिला आतापर्यंत, युद्ध संपेपर्यंत, ते केवळ मी आणि हनुमंतराय आहेत. आणि म्हणून ध्वजस्तंभावरी वानरू, तो मूर्तिमंत शंकरो, सारथे शारद धरो
म्हणून जगद्गुरु तुकोबराय बा सांगतात, बाबा ज्या अर्थी माऊलीच्या मुखातून शब्द निघाला मूर्तिमंत शंकरो, त्या अर्थी मारुतीराय कोण आहेत? देव आहेत. विठ्ठल 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 हो, मारुतीराय देव आहेत म्हणून मी मारुतीरायांना शरण गेलो. दुसरं कारण, मारुतीराय संत आहेत म्हणून मी मारुतीरायांना शरण गेलो, त्यांची शरणागती पत्करली. का बरं? कसे काय संत आहेत मारुतीराय? ज्या जगद्गुरु तुकोबरायांनी, ज्ञानोबरायांनी, महाराज ज्ञानोबरायांना इंद्रायणीच्या डोहामध्ये, इंद्रायणीमध्ये ज्यावेळेस ज्ञानोबराय आंघोळीला जायचे, त्यावेळेला ज्ञानोबरायांना आळंदीतली लोक पाऊल ठेवू देत नव्हते. त्यावेळेस माऊली ज्ञानोबरांना इंद्रायणीत पाय ठेवू देत नव्हते. तेच लोक आता ज्ञानोबरांच्या चरणाची, ज्यावेळेला ज्ञानोबरांनी समाधी घेतली त्यावेळेला ज्ञानोबरांच्या चरणाची अपेक्षा करू लागले का नाही? वेळ प्रत्येकाची येत असते महाराज, प्रत्येकाची येत असते, पण संत आहेत तोपर्यंत कधीच कळत नाही, संत गेल्यावर कळत असते. मी नेहमी सांगत असते, गावचं कुत्रं जरी फिरस्ती निघून गेलं तरी कुत्र्याची सुद्धा किंमत कळते. आहे तोपर्यंत किंमत करायला शिका, वेळ निघून गेल्यावर काही फायदा नाही महाराज. विठ्ठल 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 जसा ज्ञानोबरांनी षडविकारावर मारा केला, जगद्गुरु तुकोबरांनी षडविकारावर मारा केला, नव्हे सप्तपाश बांधू शकले नाहीत, तसे हनुमंतरायांना सुद्धा सप्तपाश बांधू शकले नाहीत. इंद्रजित ज्या वेळेला अशोकवनामध्ये हनुमंतरायांना पकडण्यासाठी गेला, त्यावेळेला सर्व पाश सोडून पाहिले इंद्रजिताने, पण हनुमंतराय त्या पाशात अडकले, पाश बांधू शकला नाही, कारण सप्तपाश रहित हनुमंताचं जीवन आहे. परंतु इंद्रजिताने ओळखलं की हे 6 पाश असणारे हनुमंताला बांधू शकले नाही, पण ब्रह्मपाशामध्ये मात्र हनुमंतराय आकळल्या जातील. आणि म्हणून ब्रह्मपाश ज्यावेळेस सोडला त्यावेळेला हनुमंतरायाने ब्रह्मपाशाचं महत्त्व कमी होऊ नये म्हणून हनुमंतराय त्या ब्रह्मपाशामध्ये बांधले गेले. अर्थात सप्तपाशरहित हनुमंताचं जीवन आहे, जसं ज्ञानोबरायांचं आहे, तुकोबरायांचं आहे, इतर संतांचं आहे, तसं हनुमंताचं जीवन आहे. म्हणून आपल्याच योग्यतेचे, आपल्याच अधिकाराचे हनुमंतराय आहेत. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी हनुमंताची शरणागती पत्करली. दुसरं उदाहरण. तिसरं उदाहरण आहे, हनुमंतराय भक्त आहेत. कोणाचे भक्त आहेत? रामचंद्र प्रभूचे निस्सीम भक्त आहेत. आणि म्हणून हनुमंतरायाने, जगद्गुरु तुकोबरायाने हनुमंतरायांची शरणागती पत्कारली. कशी? दोन्ही हात जोडून अभंगाच्या पहिल्या चरणात. शरण शरण जी हनुमंता, शरण शरण जी हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरण जी हनुमंता, शरण शरण जी हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरण
दोघाकडे द्या ना, दोघाकडे फुलं द्या, दोघाकडे. शरण शरण हनुमंता तुम्हाला रामदा. जगद्गुरु तुकोबारायांनी तीन कारण सांगितले की मी हनुमंतरायांना शरण का गेलो. एक देव आहे, दोन संत आहेत आणि तीन भक्त आहेत, म्हणून मी हनुमंतरायांना शरण गेलो. बरं, एकदा शरण नाही गेलो, दोनदा म्हणले शरण शरण हनुमंता. एकदा म्हणण्यात कमी प्रभाव असतो आणि दोनदा म्हणण्यात, म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांचा विश्वास, जगद्गुरु तुकोबारायांची श्रद्धा हनुमंतरायांवरती निश्चित असली पाहिजे. त्या अर्थी तुकोबाराय हनुमंतरायांना शरण गेले. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदा. जगद्गुरु तुकोबाराय हनुमंताला शरण गेले. याचं कारण असं आहे की हनुमंताची निश्चिम भक्ती पाहिली. कशी भक्ती होती हनुमंताची. हनुमंताचा एक क्षण, जसा जगद्गुरु तुकोबारायांचा एक क्षण विठ्ठलाच्या नामचिंतनाशिवाय जात नव्हता, ज्ञानोबारायांचा एक क्षण विठ्ठलाच्या नामचिंतनाशिवाय जात नव्हता, तसा रामचंद्र प्रभूचा हनुमंतरायांचा एक क्षणही रामाचं नाव घेतल्याशिवाय जात नव्हता. उदाहरण सांगते मी तुम्हाला. एकदा हनुमंतराय असणारे वृंदावनामध्ये गेले, द्वारकेमध्ये गेले. ज्याने समुद्रात द्वारका स्थापन केली, भगवान कृष्ण परमात्म्याच्या नगरीमध्ये गेले आणि ते असणारे ते नगरी पाहिले. हनुमंतरायाने विचारलं, एका गृहस्थाला विचारलं, म्हणे ही नगरी कोणाची हो. अशी झळझळ झळझळ करते, द्वारकाधीशाची नगरी आहे. ती का आपल्या सरपंचाची होती का पाटलाची. आपल्या सरपंचाचे पाटलाचे दोन मजली बिल्डिंग असली तरी सुद्धा महाराज कॉलर टाईट करून चालतं. इथले नाही सांगत भाऊ, तिकडचे सांगते, आहे का नाही. पण ती कोणाची नगरी होती, द्वारकाधीशाची. ती नगरी पाहिली आणि हनुमंताने विचारलं, अहो एवढी सुंदर नगरी कोणाची व. त्यावेळेला एका गृहस्थाने सांगितलं, म्हणे भगवान कृष्ण परमात्म्याची नगरी आहे. कोण आहे भगवान कृष्ण परमात्मा. म्हणजे द्वारकेचा राजा आहे, वैकुंठाचा मालक आहे, जगाचा अधिपती आहे. हनुमंतराय म्हणले, असते ना, आम्हाला काय करायचे. आणि एका वनामध्ये हनुमंतराय बसले. तिथं बसल्याच्या नंतर महाराज तिथले काही दूत गेले. हनुमंतरायांना म्हणू लागले, तुम्हाला पाहायचं असेल ना तर तुम्ही आमच्या द्वारकाधीशाकडे चला म्हणे. हनुमंतराय म्हणले, आम्हाला काय करायचं, तुमच्या राजाचं मालकाचं असेल तुमचा देव, मी येणार नाही. आणि ते दोन दूत असणारे कृष्ण परमात्म्याकडे गेले. भगवान कृष्ण परमात्म्याला सांगू लागले, म्हणे देवा एक वानर आलंय, आपल्या वनामध्ये बसलंय आणि फार विचित्र वानर आहे म्हणे. कृष्ण परमात्म्याने सांगितलं, ओळखलं होतं हे माझे हनुमंतराय आहेत. कृष्ण परमात्म्याने सांगितलं, जा त्या वानराला काय करा, पालखी सजवा, पालखीमध्ये आदर आतिथ्य सत्कारपूर्वक त्या वानराला नगरीमध्ये घेऊन या. गेलं ना महाराज. दोन सेवक गेले आणि हनुमंतरायांना कृष्ण परमात्म्याने आज्ञा दिली, बोलावले म्हणून सांगितलं. हनुमंतरायाने सांगितलं, असेल तुमचा द्वारकेचा मालक, मला काय घेणं देणं नाही, मी येणार नाही म्हणे. शेवटी कृष्ण परमात्मा गेले नाही, दोघात तुंबळ युद्ध सुरू झालं त्या सेवकामध्ये आणि हनुमंतरायामध्ये. हनुमंतरायाने त्यांना जर्जर करून सोडलं. त्याच्यानंतर कृष्ण परमात्म्याने गरुडाला पाठवलं. आजही द्वारकेमध्ये हनुमंतराय आणि गरुड दोघंही कृष्ण परमात्म्याच्या द्वारामध्ये द्वारपाळ म्हणून आहेत. ऐका, गरुडाला पाठवलं, ए गरुडा, अरे बाबा वनामध्ये आलेलं सामान्य वानर नाही, जा म्हणे पालखी घेऊन आदर सत्कार पूर्वक माझ्या त्या वानराला घेऊन ये. हनुमंतराय म्हटले, नाही म्हटले कृष्ण परमात्मा. पालखी घेऊन गेला महाराज गरुड गेल्याच्या नंतर गरुडाला थोडासा अहंकार होता, मी त्या वानरापेक्षा बलवान आहे, हा अहंकार होता, म्हणून गरुडाला पाठवलं होतं कृष्ण परमात्म्याने. गरुड गेला, हे वानरा इथं काय बसला म्हणे, तुला कळत नाही का, लांबून लांबून देशातून परदेशातून लोक आमच्या मालकाचं दर्शन घ्यायला येतात आणि तू एवढ्या जवळ येऊन आमच्या मालकाचं दर्शन घ्यायला आलं नाही, चल तुला मालकाने बोलवलंय. हनुमंतराय म्हणला, असेल तुझा मालक, मला काय करायचंय, येणार नाही म्हणे. गरुडाचं आणि हनुमंताचं युद्ध तिथं सुरू झालं. त्यावेळेला हनुमंतरायाने गरुडाला महाराज शेपटीत गुंडाळलं, गरगर फिरवलं, समुद्रात फेकून दिलं. अहंकार गरुडाचा चूर्ण झाला. त्याच्यानंतर भगवान कृष्ण परमात्म्याचा मुलगा असणारा अभिमन्यू नाही, त्याचं काय नाव, विठ्ठल विठ्ठल अनिरुद्ध, सॉरी बरं, होतं असं कधी कधी. विठ्ठल विठ्ठल. कृष्ण परमात्म्याने
आपल्या मुलाला बोलावून घेतलं. कोणाला? अनिरुद्धला. अनिरुद्धला सांगितलं जा बाबा पालखी घेऊन जा, त्या वानराला आदर सत्कारपूर्वक घेऊन ये. अनिरुद्ध गेला महाराज. त्यालाही थोडासा अहंकार झाला होता. वानराला पाठवायला माझा बाप मला पाठवतो म्हणे, मी देवाचा मुलगा आहे आणि वानराला आणायला मला पाठवतो. पण तिथं गेल्याच्या नंतर अनिरुद्धाने सांगितलं, ए वानरा, माझ्या बापाची आज्ञा आहे म्हणे, बस रथामध्ये चल मालकाकडे. हनुमंताने सांगितलं, हे बघ लय अतिशहाणपणा करायचा नाही, मालक असला तरी तुझा, देव असला तरी तुझा, मला काही घेणं देणं नाही. तिथंही ऐकलं नाही महाराज हनुमंताने. त्यावेळेला अनिरुद्धाचं आणि हनुमंताचं युद्ध झालं. अनिरुद्धालाही जर्जर करून सोडलं. त्यावेळेला गरुड सावध चित्तेमध्ये झाले आणि गरुड कृष्ण परमात्म्याकडे गेला आणि गरुडाने घडलेला सर्व वृत्तांत ज्यावेळेला कृष्ण परमात्म्याला सांगितला, त्यावेळेला तिथे बलरामजी हजर होते. बलरामाने नारदाला हळूच कानात विचारलं, नारदा, ज्याने बाबा गरुडाला जर्जर केलंय, अनिरुद्धाला जर्जर केलंय, ते नेमकं वानर कोण आहे? हे वानर सामान्य नसलं पाहिजे. त्यावेळेला नारदाने सांगितलं, बाबा बलरामा, हे वानर दुसरं कोणी नाही, हे वानर हनुमंतराय आहे. आणि हे हनुमंतराय, तुम्ही कितीही जरी याला पालख्या सजून पाठवलं, आणायला पाठवलं, तरी हनुमंतराय येणार नाही. तुम्हाला एक काम करावं लागेल, राम सीता लक्ष्मण व्हावं लागेल, त्याच वेळेला मारुतीराय इथे येतील. असं ज्यावेळेला सांगितलं महाराज, त्यावेळेला बलरामजी लक्ष्मण झाले, रामचंद्र प्रभू कृष्ण परमात्मा रामचंद्र झाले आणि रुक्मिणी आई साहेब सीता माता झाल्या. आणि मग गरुडाला पाठवलं, गरुडा आता जा आणि त्या वानराला म्हणावं तुला राम लक्ष्मणाने सीतामय्याने बोलावलंय, असं जाऊन सांग. त्यावेळेला पालखी घेऊन महाराज तो गरुड गेला. हनुमंतरायांच्या समोर हात जोडून उभा राहिला. आताशी गरुडाने लिनता दाखवले. वारकरी संप्रदायामध्ये लिनता फार महत्वाची. ज्यावेळेस नम्र झाला भूता तेने कोंडिली अनंता, आणि हात जोडले आणि सांगितलं, हे वानरा, तुला बाबा रामाने लक्ष्मणाने सीतामय्याने बोलवलंय, रथामध्ये बस. असं म्हटल्याबरोबर टुनकन उडी मारली, रथात बसलो महाराज. आलं भगवान कृष्ण परमात्म्याकडे. तिथं आल्याच्या नंतर हनुमंतराने साष्टांग दंडवत राम लक्ष्मणाला सीतेला घातला. पण कृष्ण परमात्म्याने सांगितलं, हनुमंता, मी राम होतो, त्रेतायुगामध्ये होतो बाबा, द्वापार युगामध्ये मी कृष्ण आहे. त्रेतायुगामध्ये राजा रावणासारखा दुष्ट मारण्यासाठी मला रामाचा अवतार धारण करावा लागला. द्वापार युगामध्ये कंसासारखा दुष्ट मारण्यासाठी मला कृष्णाचा अवतार धारण करावा लागला. आणि बौद्ध रूपाने सुद्धा पंढरपूर मधला पांडुरंग ही मीच आहे. परंतु तुझी इच्छा होती, तुझा हट्ट होता ना, मी रामाच्या रूपामध्ये दर्शन द्यावं, मी तुला दर्शन दिलेलं आहे. आणि म्हणून रामाचं रूप धारण करून भगवान कृष्ण परमात्म्याने हनुमंताला दर्शन दिलं. अशी यथार्थ अधिकार, यथार्थ योग्यता जगद्गुरु तुकोबरायांनी हनुमंतरायांचे जाणली. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय हनुमंतरायांना शरण गेले. रामाचे निस्सीम भक्त हनुमंतराय आहेत म्हणून त्यांना शरण गेले. आणि शरण जाऊन जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, हे हनुमंता, एक काम कर बाबा, मला जरी भक्तीचे अनेक मार्ग माहिती असले तरी मला काय कर, भक्ती त्याच्या वाटा, भक्ती त्याच्या वाटा,
ठिकाणी ज्या वानराच्या पुण्यतिथी निमित्ताने असणारं हे कीर्तन रूपी पुष्प आहे. 12ला बरोबर फुलं पडले पाहिजेत. 12 वाजून किती मिनिट झाले? 12:30 झाले. टाकायचे फुलं मग आता फुलं टाकूया आणि याच्यानंतर राहिलेलं चिंतन पाहूया. अभंग म्हणून टाकायचं का असे? सगळंच अभंग येतो. शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता तुम्हारो रामदूता तुम्हारो माऊली ज्ञानेश्वर महाराज की बजरंगबली विठ्ठल विठ्ठल. आता डबल चिंतन घ्यावं लागेल. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. हे हनुमंतराया, जरी भक्तीचे अनेक मार्ग आम्हाला माहिती असले, अनेक वाटा माहिती असल्या, तरी सुद्धा तू काय कर, भक्तीचा मार्ग तो आम्हाला काय करा, तो आम्हाला दाखवा. किती भक्तीचे मार्ग आहेत? बडबड करू नका. थोड्याच वेळामध्ये कीर्तन संपेल आपलं. बडबड करू नका. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्य आत्मनिवेदन. 9 प्रकारची भक्ती आहे आणि त्या 9 प्रकारच्या भक्तीचा मार्ग आम्हाला काय करा, तुम्ही दाखवा. 9 प्रकारच्या भक्तीतला जो असणारी याच्यातली कोणतीही भक्ती असली तरी सुद्धा ती श्रद्धायुक्त अंतकरणपूर्वक जर भक्ती केली तरी सुद्धा महाराज त्या भक्तीचं फल प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. श्रवण भक्ती असेल, कीर्तन भक्ती असेल, मनन भक्ती असेल, ही कोणत्याही प्रकारची भक्ती करा असं हनुमंतराय जगद्गुरु तुकोबर यांना सांगतात. त्याच्यातील 4 प्रकारचे भक्त आणि 4 प्रकारची भक्ती. अर्थ जिज्ञास अर्थार्थी. श्लोक आठवना मला आता. विठ्ठल 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 विठ्ठल. अर्थो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. त्याच्या खालची ओवी आहे.
तो पहिला अर्थ म्हणजे दुसरा ज्यास बोलिजे तिचा अर्थार्थ जाणिजे ज्ञानाचा अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी याच्यातले कोणी अर्थभक्त असू शकतात, कोणी अर्थार्थी भक्त असू शकतात, कोणी जिज्ञासू भक्त असू शकतात आणि कोणी ज्ञानी भक्त असू शकतात. आपल्यापैकी ज्ञानी भक्त फक्त एकच आहे, ते म्हणजे हनुमंतराय, जे दुःखाच्या वेळेला भगवान परमात्म्याची आठवण करतात. म्हणजे साप दिसला की राम म्हणतात, घरी गेलं की तुम्हाला क्या काम आहे म्हणतात, त्याला म्हणतात अर्थभक्त. दुःख झालं, संकट आलं की रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. कोरोनाच्या काळात महाराज एवढे लोक जप करत होते देवाचा, ज्या लोकांना देव मान्य नव्हता ते सुद्धा लोक देवाचं आठवण काढत होते, महाराज जप करत होते, देवाचं भजन करत होते. आणि कोरोनाचा काळ निघून गेला की कशाचा देव आणि कशाचा धर्म आणि कशाचं काय आहे का नाही. म्हणजे दुःख आलं, संकट आलं की देवाचं आठवण करणारे, आठवण काढणारे, देवाचं भजन करणारे त्याला म्हणतात अर्थभक्त. अर्थार्थी धन प्राप्त करून घेण्यासाठी देवाची उपासना करणारे, देवाची पूजा करणारे त्याला म्हणतात अर्थार्थी भक्त. जिज्ञासू देव जाणण्यासाठीच फक्त देवाची भक्ती करणारे त्याला म्हणतात जिज्ञासू. आणि देव जाणून घेऊन अखंड देवाचं भजन पूजन करणारे त्याला म्हणतात ज्ञानी. आणि ज्ञानी भक्त फक्त देव ओळखून सुद्धा अखंड देवाचं भजन पूजन करणारे त्याला म्हणतात ज्ञानी. आणि त्या ज्ञानी भक्तामध्ये फक्त एकच मोडतो आपल्यापैकी, त्याचं नाव आहे हनुमान. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण मारुती रायांना रामाशिवाय दुसरं काहीच आवडत नव्हतं महाराज, काहीच आवडत नव्हतं. आपल्या सर्वांना उदाहरण माहीत आहे, ज्या वेळेला रामचंद्र प्रभूने राजा रावणाचा वध केला आणि सीतेला घेऊन अयोध्येमध्ये गेले, तिथं गेल्याच्या नंतर रामचंद्र प्रभूचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेक झाल्याच्या नंतर रामचंद्र प्रभूने सर्व वानरसेनेला आपापल्या कर्तबगारीनुसार काहीतरी मानधन म्हणून सर्व वानरसेनेला दिलं. सर्व वानरांना ते मानधन दिल्याच्या नंतर हनुमंतरायांची वेळ आली. हनुमंताला काय द्यावं, त्यावेळेला सीतामय्या सिंहासनावर उठून उभे राहिल्या. सीतामय्याने आवाज दिला, ओ प्रभू तुम्ही थांबा म्हणे, तुम्ही यांना या हनुमंतरायाला काही देऊ नका, मी देणार. आणि मग सीतामय्याने आपल्या गळ्यातला नवरत्नाचा हार काढला आणि हनुमंताला दिला. अशा कितीतरी पृथ्वीपासून एक अमोल किमतीचा एक 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 रत्न आहे महाराज, पृथ्वीपासून तयार झालेला. आणि त्या नवरत्नाचा हार सीतामय्याने हनुमंताच्या गळ्यात घातला, हनुमंताला तो हार दिला. हनुमंताच्या गळ्यात हार घातल्याबरोबर हनुमंताने टाणकन उडी मारली आणि भर सभेमध्ये जाऊन मध्यभागी उभे राहिले. आणि त्यावेळेला हनुमंतराय असे मस्त महाराज आपल्या मस्तीमध्ये हनुमंतराय हसतायत आणि तो नवरत्नाचा हार जो आहे ना तो आपल्या दाताने तोडायला सुरुवात केला. एक 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 मणी हनुमंतरायने फोडायला सुरुवात केलं. त्यावेळेला बसलेल्या सिंहासनावरून सीतामय्याने आवाज दिला, अरे वानर ते वानर, मरकट ते मरकट, काहीच कळत नाही म्हणे याला. अरे अनमोल किमतीचा नवरत्नाचा हार आहे हनुमंता, तुला काही कळतं का नाही म्हणे. हा हार मी आतापर्यंत प्रभूला सुद्धा दाखवला नव्हता आणि तो हार मी तुला अर्पण दिला, तुला बक्षीस दिलं आणि तू तो हार फोडतोय म्हणे. हार तुला नवरत्नाचा जानकीने दिला, एक फोडून मोती राम नाही भेटला, फाडून आपली छाती दाविले प्रभू भगवान, एक मुखाने बोला बोला जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय हनुमान. अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान. वाजवायचं पुसक्या फटाक्यासारखे तरी नका वाजवा, जोरात टाळ्या वाजवा, जोरात टाळ वाजवा, टाळ जोरात म्हणा. अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान, अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान, एक मुखाने बोला बोला जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय हनुमान.
तो हार तू दाताने तोडतोयस, तुला किंमत हिंमत कळते का नाही एखाद्या वस्तूची काही? हनुमंताने सांगितलं हा हारच काय, हा हारच नाही, तुम्ही जरी सुद्धा मला अर्पण झाले असताना तरी सुद्धा मला रामाशिवाय सगळं तुच्छ आहे. तुम्ही हेच काय म्हणे, मला सगळं जग माझ्या चरणावरती जरी आणून ठेवलं तरी मला रामचंद्र प्रभूच्या नावापुढे सगळं काही तुच्छ आहे. आणि म्हणून तुम्ही जो हा हार दिलेला आहे, या हाराच्या या मण्यामध्ये राम कुठे हे शोधतो म्हणे मी. एक 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 मणी फोडायचा आणि त्या मण्यामध्ये राम आहे का पाहायचा. हनुमान ते मण्यात राम नाही निघालं ते मणी फोडून फेकून द्यायचा. आणि त्या ज्यावेळेला सीतामय्याने विचारलं त्यावेळेला सीतामय्या म्हणते मण्यात राम कुठं असतो का? अरे बाबा मण्यात राम नसतो, मग राम असतो कुठं? त्यावेळेला सीतामय्याने सांगितलं तुझ्याजवळ आहे का राम? म्हणे मग या असल्या चालणार चिल्लर मण्यामध्ये राम नाही, पण माझ्यामध्ये राम आहे, दाखवू का? आणि मग फाडून आपली छाती दाविले प्रभू भगवान, एक मुखाने बोला बोला हे हनुमान, एक मुखाने बोला बोला हे हनुमान. एक मुखाने बोला बोलत हनुमान, एक मुखाने बोला बोलत हनुमान. हे ऐकायला बरं वाटतंय का नाही? हा, तुम्हाला ऐकायला सोपं वाटतंय का नाही? फाडून आपले छाती दाविले प्रभू भगवान, हे ऐकायला सोपं आहे, पण जर एखादं आचरण करून पहा बरं. जाऊ द्या, राम नका का निघाना, पण पुरुष मंडळीने आपले बायको हृदयामध्ये दाखवायची. छाती फाडून आपली बायको हृदयात दाखवायची. होईल का शक्य? बरं जाऊ द्या, नका छाती फाडू, छाती नका का फाडीनात, पण निदान बायकोसाठी आपल्याला एक असा काटा टोचून घ्या. बरं तुम्ही नवऱ्यासाठी एखादा काटा किंवा दाबण टोचून घ्या बरं. होईल का शक्य? नाही महाराज. पण छाती फाडून रामचंद्र प्रभूला दाखवलं हनुमंतरायांनी. नुसते हनुमंतानेच नाही दाखवलं तर सावता बाबांनी सुद्धा छाती फाडून देवाला आत बसवलं होतं. काय भक्तीचं सामर्थ्य असेल महाराज, किती भक्तीची ताकद असेल. आणि म्हणून तीच भक्ती निश्चिम भक्ती जगद्गुरु तुकोबरायांनी ओळखले. आणि जगद्गुरु तुकोबराय म्हणतात ज्या अर्थी रामचंद्र प्रभूला छाती फाडून भगवंताला हनुमंताने दाखवलं, त्या अर्थी माझ्यापेक्षा हनुमंतराय श्रेष्ठ आहेत. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय हनुमंताला म्हणतात काय भक्तीच्या त्या वाटा मज जावा सुभटा. आणि जगद्गुरु तुकोबरायने सुभटा शब्द वापरून पुन्हा तिसऱ्या कडव्यामध्ये शब्द उच्चारला. कसा आहे हनुमंतराय? शूरही आहे आणि धीरही आहे. शूर कशामुळे शब्द उच्चारला? 400 कोसाचं समुद्र उल्लंघन करणं हे फक्त हनुमंतरायांचं सामर्थ्य होतं, त्यांच्यामध्येच ती ताकद होते. म्हणून शूर द्रोणागिरी पर्वत उचलून आणला एका हातावरती, म्हणून शूर. आणि जास्त राक्षस सेनेला मारलं म्हणून शूर. जगद्गुरु तुकोबराने शूर आणि धीर, धीर शब्द का उच्चारला? ज्या राजा रावणाने 33 कोटी देवता बंदिशाळेमध्ये टाकल्या, त्या राजा रावणासमोर हनुमंतराय धाडसपणाने उभं राहून राजा रावणाला जशास तसं उत्तर देतात, म्हणून धीर. शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर. रामचंद्र प्रभूच्या चरणाशिवाय दुसऱ्याचं चरण पाहिलं नाही, म्हणून स्वामी काजी तू सादर. म्हणून शूर आणि
धीर स्वामी काजी तू सादर म्हणून तुकोबरायांनी हनुमंतरायांच्या आईच्या नावाचाही उल्लेख केला अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये. तुका म्हणे रुद्रा तुका म्हणे रुद्रा तुका म्हणे रुद्रा अंजनीची कुमारा काय भक्तीच्या जगद्गुरु तुकोबरायांनी शेवटी हनुमंतरायाला रुद्रा हा शब्द उच्चारला. कारण भगवान शिवजींचा त्यांचा अवतार आहे आणि पुत्र कितीही मोठा झाला तरी आईपेक्षा मोठा होऊ शकत नाही म्हणून अंजनीच्याही नावाचा उल्लेख केला. त्या अंजनी मातेच्या चरणावरही मस्तक जगद्गुरु तुकोबरायाने नमावलं आणि तुकोबराय हनुमंताची शरणागती पत्कारतात. कारण हनुमंताचा एक क्षणही भगवंताच्या नामचिंतनाशिवाय जात नव्हता. कसा एक उदाहरण सांगते आणि आपली सेवा समाप्त करते. ऐका, ज्या वेळेला त्रेतायुगामध्ये असे ऋषी देवर्षी राजर्षी आणि महर्षी हे सर्वजण बसल्याच्या नंतर देवर्षी राजर्षी आणि महर्षी या सर्वांमध्ये एक प्रश्न उत्पन्न झाला. म्हणे राम मोठा का रामनाम मोठं? हा, राम मोठा का रामाचं नाव मोठं? तुम्ही मोठे का तुमचं नाव मोठं? तुम्ही आधी का तुमचं नाव आधी? गंगाराम आधी का गंगारामचं नाव आधी? हा, अगोदर गंगाराम. राम मोठा का रामाचं नाव मोठं? जर गंगाराम मोठा तर नाव चंद्रसूर्य आहे तोपर्यंत राहतं. गंगाराम राहतो? गंगाराम राहतो? गंगाराम राहतो? नाही राहत महाराज. राम त्रेतायुगापुरता, रामाचं नाम चंद्रसूर्य आहे तोपर्यंत, आहे का नाही? म्हणून राम मोठा का रामाचं नाव मोठं असं महाराज प्रश्न उत्पन्न झाला. पण तिथे शास्त्राचे पठित असणारे नारद महर्षी उपस्थित होते. त्या नारदाला सर्वांनी प्रश्न विचारला. म्हणे, ओ नारदजी, या प्रश्नाचं उत्तर फक्त तुम्ही एकटे देऊ शकता, बाकी कोणाला जमणार नाही, कारण तुम्ही शास्त्राचे पठित आहात. तुम्ही सांगा, राम मोठा आहे का रामाचं नाव मोठं आहे? नारदाने सांगितलं, म्हणे या प्रश्नाचं उत्तर मी 2 दिवसाच्या नंतर दिलं तर चालेल का? म्हणे हो ठीक आहे. आणि नारद महर्षी तिथून महाराज लगेच हनुमंताकडे गेले आणि हनुमंताला सांगू लागले, हनुमंता अशी अशी बैठक बसली होती म्हणे, त्या बैठकीमध्ये असा प्रश्न उत्पन्न झालाय, राम मोठा आहे का रामाचं नाव मोठं आहे? असा प्रश्न उत्पन्न झालाय. मग तू काय कर, उद्या अजून बैठक बसणार आहे आणि तू काय कर, त्या बैठकीमध्ये आल्याच्या नंतर सर्वांचं शेजारी दर्शन घे, मात्र तू विश्वमित्रांकडे पाहू सुद्धा नको. आणि झालं महाराज. दुसऱ्या दिवशी अशी बैठक बसली, हनुमंतराय आले, सर्वांच्या शेजारी दर्शन घेतलं, मात्र विश्वमित्रांकडे पाहितलं सुद्धा नाही. लगेच नारद महर्षी विश्वामित्राच्या कानाला लागले. विश्वाचे मित्र अगोदरच रागीट बाबा आहे. विश्वामित्राच्या कानाला लागले, बाबाजी पाहितलं का म्हणे, हनुमंतराय एवढ्या मोठ्या बैठकीमध्ये आले, देवर्षी राजर्षी महर्षी एवढे मोठे विद्वान लोक,
आणि एवढ्या सभेमध्ये हनुमंताने सर्वांचं दर्शन केलं आणि तुमच्याकडं पाहिलं सुद्धा नाही म्हणे. मला फार मोठा अपमान वाटला भाऊ, फार मोठा अपमान वाटला. माणूस भडकल्याच्या नंतर भडकतो, आहे का नाही? भरविल्याच्या नंतर भडकत असतं, आहे का नाही? आणि लगेच विश्वामित्रांना राग आला महाराज. विश्वामित्रांना राग आला आणि विश्वामित्र बैठक मोडल्याच्या नंतर रामचंद्राकडे गेले. रामचंद्र प्रभूला म्हणू लागले, रामा तुझ्या सभेमध्ये न्याय नाही. प्रभू म्हटले, काय झालं? काय झालं? तू पाहिलं नाही का म्हणे सगळ्या सभेमध्ये हनुमंतराय आले, हनुमंताने सर्वांचं शेजारी दर्शन घेतलं, मात्र माझ्याकडे पाहिलं नाही. कारण तुझा गुरु मी आहे आणि हनुमंताचा गुरु तू आहेस. तुझ्या शिष्याने माझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही. हा जाणून बुजून हनुमंतरायने माझा काय केलंय? अपमान केलाय म्हणे. असं म्हटल्याच्या नंतर प्रभू म्हटले, हो बरोबर आहे. हनुमंताने असं करायला नको होतं, माणसामध्ये अपमान करायला नको होता, पण केला नाही प्रभू. हनुमंताला प्राणांताची शिक्षा झाली पाहिजे आणि तेही तुझ्या हातून. विश्वामित्राने ज्यावेळेस सांगितलं महाराज, त्यावेळेस वाईट वाटलं रामचंद्र प्रभूला. आणि दुसऱ्या दिवशी झालं असं की रामचंद्र प्रभू हनुमंतरायांना मारण्यासाठी निघाले. लगेच नारद महर्षी हनुमंताकडे गेले आणि हनुमंताला सांगितलं, हनुमंता आता राम हातामध्ये धनुष्यबाण घेऊन तुला मारायला आलेले आहेत. आता तू एक काम कर, सकाळी लवकर उठ, सूर्याकडे शरयूचं स्नान कर, सूर्याकडे तोंड कर आणि सूर्याकडे तोंड करून सुंदर असं रामचंद्राचं भजन कर. आणि हनुमंताने सकाळी लवकर उठले, शरयूचं स्नान केलं, सूर्याकडे तोंड केलं आणि सूर्याकडे तोंड करून रामचंद्र प्रभूचं भजन करायला सुरुवात केली. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. म्हणा सर्वजण, हात हात हात. श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. बजरंग बली की बाबा. विठ्ठल विठ्ठल हनुमंताचं असं सुंदर भजन सुरू झालं महाराज. जसं तुम्ही केलं तसं, आहे का नाही? काही पाठीमागचे म्हणले श्रीराम, बोलता बोलता महाराज माझं एक जणाकडे लक्ष गेलं, ते भजन करत होतं मागं. आता श्रीराम जय जय राम मुंडक्यावर कुचायला लागलं होतं. हनुमंताचं असं सुंदर भजन सुरू झालं महाराज. देहावर सुद्धा भान नाही, देहाचं भान सुद्धा नाही हनुमंतरायांना. असं भजन सुरू होत असतानाच रामचंद्र प्रभू हातामध्ये धनुष्यबाण घेऊन आले आणि रामचंद्र प्रभूने लांबूनच दुरून बाण मारला हनुमंताला. बाण मारल्याबरोबर हनुमंताचा केसही वाकडा झाला नाही. दुसरा बाण मारला, हनुमंताचा केसही तुटला नाही. तिसरा बाण मारला, हनुमंताचा केसही तुटला नाही. चौथा बाण मारला, हनुमंताचा केसही तुटला नाही. हनुमंताच्या केसा गणेश रामचंद्र प्रभूने बाण मारले, हनुमंताचा केसही तुटला नाही. याचं कारण असं आहे महाराज, हनुमंताने राम नामाचं कवच धारण केलं आणि ते राम नामाचं कवच रामाला सुद्धा फोडणं असह्य झालं. आणि म्हणून रामापेक्षा रामाचं नाव श्रेष्ठ आहे. विठ्ठल विठ्ठल. Karana
तर तिहा भरवसा नामधारकाचा ठसा तुझ्या नामाचा महिमा तुझ न कळे वेदशावा भगवंताच्या भगवंतापेक्षा भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे. तेच नाम हनुमंतरायाने केसागणित जपलं म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी त्यांची शरणागती पत्कारलेली आहे. ज्या वारकरी संप्रदायाचे धर्ममंडप असणारे ज्यांच्यामुळे उभे आहेत असे असणारे छत्रपती शिवाजी महाराज, जर समजा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं नसतं तर आज कीर्तन करण्यासाठी सुद्धा परवानगी घ्यावी लागली असते, आहे का नाही. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांमुळे धर्ममंडप आहेत, महाराजांमुळेच आपल्या दारात तुळस आहे, महाराजांमुळेच आपल्या मंदिरावर कळस आहे आणि महाराजांमुळेच आपल्या ओठावरती मिशी आहे, महाराजांमुळेच आमच्या कंपाळावरती कुंकू आहे. कदाचित छत्रपती शिवाजी महाराज निघून गेले, कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगत असताना लोकांना असं वाटेल की बाबा तुमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मंदिरं बांधले कुठं, छत्रपती शिवाजी महाराजांनी मंदिरं बांधले कुठं, नाही बांधले. छत्रपती शिवाजी महाराजांनी मंदिरं बांधले नाहीत, पण जे मंदिरं बांधलेले आहेत ते मात्र छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आहेत, एवढं तरी लक्षात असलं पाहिजे, ऐका नाही. आणि म्हणून कदाचित महाराज गेले असतील पण त्याच महाराजांच्या जागेवरती एक दुसरे छत्रपती म्हणायला काही हरकत नाही, ते असणारे जरांगे पाटील, ज्यांनी आज असणारे भगव्या तिरंग्याचा असणारा ध्वज सर्व भारत देशामध्ये ज्यांनी फडकवलेला आहे, सर्व जाती धर्माचा समाज जागृत केलेला आहे, नवे नवे मराठा समाज सर्व एकत्रित आणलेला आहे असे असणारे जरांगे पाटील. म्हणून मरायचं कसं संभाजीराजांकडून शिकलं पाहिजे, मरायचं कसं संभाजीराजांकडून शिकलं पाहिजे, जगायचं कसं छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलं पाहिजे आणि लढायचं कसं जरांगे पाटलांकडून शिकलं पाहिजे. ज्यांना पद प्रतिष्ठा मान मर्यादा कुठल्याच गोष्टीची अपेक्षा न बाळगता आज कोट्याधीश झाला असता माणूस, पण फक्त एक समाजाची सेवा आणि समाजाची सेवा हाच माझा जन्मसिद्ध हक्क आहे, समाज हेच माझा असणारा देव आहे असं समजून समाजाची सेवा करणारा माणूस म्हणजे जरांगे पाटील माणूस आहे. आज त्या माणसाचा घर जर पाहिलं तर आपल्या हाताला छत लागतं, एवढी परिस्थिती त्यांची बिकट आहे, पण तरीसुद्धा कोणाच्या रुपयाला न स्पर्श करता कोणाच्या रुपयाला न बळ दाखवता त्या जरांगे पाटलांनी महाराज एवढं स्वराज्य निर्माण करून दाखवलं, सर्व समाज एकत्रित आणला आणि आपला जन्मसिद्ध आपला हक्क आपल्याला भेटलाच पाहिजे, आपली भाकर आपल्याला भेटलीच पाहिजे, आपला घास आपल्याला भेटलाच पाहिजे, याच्यासाठी लढा दिला. त्यांच्या लढ्यासाठी आपला सर्व मराठा समाज त्यांच्या पाठीशी आहे, होता आणि राहणार आहे. म्हणून त्याच जरांगे पाटलांच्या पाठीमागे आपण सर्वांनी राहणं गरजेचं आहे. एक आपण छोटंसं गीत सादर करू, सेवेला पूर्ण विराम देऊ. वाघ जरांगे पाटील लवा, वाघ जरांगे पाटील लवा, मराठा जगाला छावा, सोबत मराठ्याचा वरार
आज या ठिकाणी वानरांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हे कीर्तन रूपी पुष्प सर्व गावकऱ्यांच्या वतीने पुरुष मंडळी असेल, तरुण बांधव असेल, महिला भगिनी असतील, सर्वांच्या वतीने या ठिकाणी मला कीर्तनाचा योग आलेला होता. झालेलं कीर्तन रूपी पुष्प हनुमंतरायांच्या चरणी समर्पित करते, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करते आणि सेवेला पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद देऊन सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.
आ